सध्या एल-पी-जी गॅसचा सप्लाय प्रॉब्लेम खूप ठिकाणी दिसत आहे. म्हणून आपण इलेक्ट्रिक कुकटॉप किंवा चुलीकडे वळतोय. तर बऱ्याच जणांना इंडक्शनवरती बेसिक कुकिंग करायला प्रॉब्लेम येतोय. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी इंडक्शनवरती बेसिक कुकिंग कसं करायचं हे दाखवतेय. मी जो सध्या इलेक्ट्रिक इंडक्शन वापरतेय तो 2100 वॅट फिलिप्स कंपनीचा आहे. फास्ट कुकिंगसाठी 2100 वॅट खूप चांगला मानला जातो. आता ही अर्धी ग्लास आहे आणि खाली जे कंट्रोल्स आहेत ते प्लास्टिकमध्ये आहे आणि मागच्या बाजूला इथे फॅन आहे. तर इंडक्शनच्या आतमध्ये इलेक्ट्रॉनिक पार्ट्स असतात. कुकिंग करताना ते गरम होतात म्हणून फॅन त्यांना थंड ठेवतो. त्यामुळे एक महत्त्वाची टिप, कधीही कुकिंग कंप्लीट झाल्यानंतर इंडक्शन डायरेक्ट स्विच ऑफ करू नका. पहिल्यांदा पॉवर बटनने इंडक्शन ऑफ करा. 30 ते 1 मिनिट फॅन चालू राहू द्या आणि मग फॅनचा आवाज थांबला की तुम्ही प्लग ऑफ करू शकता. त्यामुळे तुमचं इंडक्शन अगदी लाँग टर्म चालू शकतो. आता या इंडक्शनवरती ना खाली बॉटमला काही कंट्रोल्स आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला 6 प्रीसेट मेनू दिसतील. त्यामध्ये प्रेशर कुक, स्लो कुक, स्टर फ्राय, ग्रेव्ही, रोटी, डोसा आणि मॅन्युअल असे बटन्स आहेत. तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार इंडक्शन कुकटॉपवरती कम्पॅटेबल भांडं ठेवल्यानंतर हे मेन्यू चूज करू शकता. हे 5 मेन्यू सिलेक्ट केल्यानंतर टेम्परेचर आणि पॉवर ऑटोमॅटिक सेट होऊन जाते. तसेच मॅन्युअल हा जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट केल्यानंतर आपण स्वतः याचे टेम्परेचर आणि वॅट सेट करू शकतो. टेम्परेचर टायमर सेट करण्यासाठी बटन्स दिलेले आहेत. तसेच साईडला इंडिकेटर सुद्धा आहे. कुकिंग करताना जर आपल्याला ती थांबवायची असेल तर पॉज बटन दिलंय आणि साईडला ऑन ऑफ बटन आहे, ज्याने तुम्ही इंडक्शन ऑन ऑफ करू शकता. त्याच्यानंतर इथे रेसिड्युअल हीट इंडिकेटर दिसत असेल, याचा अर्थ सरफेस अजून गरम आहे, त्यामुळे या सर्कलच्या आतमध्ये हात लावू नका. इंडक्शन कुकटॉपवर हा जो सर्कल दिसतोय तो म्हणजे हिटिंग झोन, जिथे भांडे ठेवले की हीट तयार होते. त्यामुळे कुठलीही भांडी यूज करताना सर्कलमध्ये प्रॉपर असं बसेल असंच भांडं यूज करायचं आहे. इंडक्शन बद्दल थोडीशी माहिती तर घेतली आपण, पण आता इंडक्शन कम्पॅटेबल भांडे म्हणजे काय हे बघूयात. तर असे भांडे की जे इंडक्शन कुकटॉपवर नीट डिटेक्ट होऊन गरम होते. मेन म्हणजे इंडक्शन कुकटॉप मॅग्नेटिक टेक्नॉलॉजी वापरतो, त्यामुळे भांड्याचा बॉटम मॅग्नेटिक असणं खूप आवश्यक आहे. आता इंडक्शनवर कोणकोणती भांडी चालतात, तर स्टेनलेस स्टील, कास्ट आयर्न, इंडक्शन बेस कुकवेअर आणि मॅग्नेट चिकटणारी भांडी. आणि इंडक्शनवर जी भांडी चालत नाहीत ती म्हणजे प्युअर ॲल्युमिनियम, कॉपर, ग्लास, सिरॅमिक. हा नॉनस्टिक पॅन जो आतून ॲल्युमिनियम मटेरियलचाच आहे, त्यामुळे इंडक्शनवर ठेवल्यावर डिटेक्ट होत नाहीये. त्यानंतर इथे मी स्टीलचं भांडं घेतलंय आणि स्टीलच्या भांड्याला हमखास मॅग्नेट चिकटलंच जातं. तुम्ही मॅग्नेट टेस्ट करून सुद्धा भांडी ओळखू शकता. जर मॅग्नेट चिकटलं तर भांडं इंडक्शनवर चालतं आणि जर नाही चिकटलं तर ते भांडं इंडक्शन कम्पॅटेबल नाहीये. तसेच जी इंडक्शन कम्पॅटेबल कुकवेअर आहेत तर त्याच्या बेसला खाली बॉटमला इंडक्शन सिम्बॉल दिलेला असतो. तसेच बॉक्सवरती सुद्धा मेन्शन असतं, तर अशाने तुम्ही कम्पॅटेबल भांडी ओळखू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे कम्पॅटेबल भांडी वगैरे आहेत, तर त्याचा जो सरफेस किंवा बॉटम आहे ना, तो सुद्धा फ्लॅट असला पाहिजे, म्हणजे हीट इव्हनली स्प्रेड होते. भांड्यांची ओळख तर झाली आहे. आता मी इथे पाणी बॉईल करून दाखवतेय. आता इंडक्शन ऑन केल्यानंतर पहिल्यांदा पातेल्यामध्ये पाणी घेतलंय आणि मगच ते इंडक्शनवरती ठेवलेलं आहे. खूप वेळ जर तुम्ही पातेलं असंच इंडक्शनवरती ठेवून दिलं तर ते करपण्याची शक्यता असते. आता या सर्कलमध्येच मी भांडं ठेवलेलं आहे आणि मॅन्युअल ऑप्शन सिलेक्ट करून मला ज्या हीटवरती पाणी बॉईल करायचं आहे त्याप्रमाणे केलेलं आहे. आता गॅसवरती कसं नॉब जेव्हा आपण कमी ठेवतो तेव्हा फ्लेम कमी असते आणि वाढवतो तेव्हा फ्लेम मोठी होते. त्याचप्रमाणे इथे टेम्परेचरची सेटिंग आहे. टेम्परेचर कमी ठेवलं तर कमी हीट येणार, मीडियम ठेवले तर मीडियम येईल आणि जास्त ठेवल्यावर तुम्हाला हीट जास्त मिळेल. अगदी काही वेळातच पाण्याला बुडबुडे यायला लागतात, पाणी गरम होतं, बॉईल होतं, त्यावेळेला तुम्ही हे भांडं उचलू शकता. तसेच मॅन्युअल जर ऑप्शन तुम्हाला चूज करायचं नसेल तर तुम्ही स्टर फ्राय किंवा प्रेशर कुकमध्ये पाणी बॉईल करून घेऊ शकता. आता नेहमी इंडक्शनवरती पाणी गॅसपेक्षा लवकर उकळते, त्यामुळे वेळ आणि एनर्जी दोन्ही वाचतात. आता त्यानंतर त्याच स्टीलच्या पातेल्यामध्ये मी अंडी बॉईल करायला ठेवलेली आहेत. पाण्याला उकळी आल्यानंतर ते बाहेर पडणार नाही
असं मोठं भांडं घ्या. आता इथे अंडी बॉईल करायला मी साधारण 800 ते 1000 वॅटवरती मी बॉईल करून घेतेय. अगदी 10 मिनिटांमध्येच अंडी परफेक्टली शिजतात. स्लो कुकिंग पाहिजे असेल तर 500 किंवा 500च्या खाली जे पॉवर आहे त्यावरती तुम्ही कुकिंग करू शकता. आता इथे माझ्याकडे हा एक एनोडाइज पॅन आहे. पण एनोडाइज म्हणजे ॲल्युमिनियम असते त्यामध्ये. तर ते मॅग्नेट त्याला चिकटणार नाही. पण यामध्ये ना बेसला काहीतरी एक स्टील मॅग्नेटिक असं प्लेट असणार आहे. त्यामुळे मॅग्नेट चिकटतंय. त्यामुळे हा पॅन सुद्धा इंडक्शनवरती चालतो. त्यानंतर हा दुसरा पॅन आहे ज्याखाली इंडक्शन बेस आहे. त्यामुळे असे सिम्बॉल असलेले भांडे इंडक्शन गॅसवरती चालतातच. आणि जर तुम्हाला नवीन भांड्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही इंडक्शन कम्पॅटेबल भांडी घेऊ शकता. कारण सध्या गॅस सप्लाय प्रॉब्लेम आहे म्हणून नाही, पण इतर वेळेला सुद्धा आपल्या घरी एक कधीही गॅस वगैरे संपू शकतो. तर बॅकअप म्हणून इंडक्शन कुकटॉप असलाच पाहिजे. आता इथे मी या पॅनमध्ये दूध गरम करायला ठेवलेलं आहे. तर आपल्याला ज्या टेम्परेचरला ठेवायचं त्या टेम्परेचरला ठेवू शकतो. हाय, मीडियम, लो. फक्त दूधला बॉईल येईपर्यंत ना आपल्याला ते ढवळत राहायचं आहे. म्हणजे दूध उतू जाणार नाही आणि इंडक्शन खराब होणार नाही. आता हे जी इंडक्शन बेस वाली भांडी आहेत ती ॲल्युमिनियमचीच असतात. वरचा भाग जो आहे तो ॲल्युमिनियमचा असतो, पण भांड्याच्या खालचा जो भाग असतो तिकडे स्टेनलेस स्टील प्लेट असते. प्लेट असल्यामुळे इंडक्शन कुकटॉप स्टील प्लेट गरम करतो आणि ती हीट वरच्या ॲल्युमिनियम बॉडीमध्ये पसरली जाते. त्यामुळे असल्या भांड्यांमध्ये ॲल्युमिनियम मटेरियल असून सुद्धा त्यामध्ये कुकिंग करू शकतो. तर ही अशी भांडी इंडक्शन पर्पजनीच बनवलेली असतात. सकाळचा नाश्ता असू दे किंवा दुपारचं रात्रीचं जेवण असू दे, तुम्ही अगदी खूप सोप्या पद्धतीने कुकिंग करू शकताय. मॅन्युअल ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार टेम्परेचर कमी जास्त ठेवून कुकिंग करा किंवा प्रीसेट मेन्यू सुद्धा यूज करू शकता. आता जर तुम्हाला चपाती करायची आहे तर एखादा फ्लॅट बॉटम असलेला स्टील पॅन किंवा इंडक्शन बेस असलेल्या पॅनवरती चपाती बनवा. प्रेशर कुकरमध्ये काही बनवायचं आहे तर स्टील कुकर किंवा इंडक्शन बेस असलेला कुकर वापरा. कुकिंग करतेवेळी ना इंडक्शनच्या आसपास जास्त पसारा वगैरे ठेवू नका. म्हणजे इंडक्शनमध्ये खाली फॅन असतो, तर आसपास वस्तू ठेवल्या तर एअर सर्क्युलेशन कमी होते आणि इंडक्शन गरम होऊ शकतं. कुकिंग डन झाल्यानंतर ऑन ऑफ बटन दाबा. त्याच्यानंतर सुद्धा फॅन सुरूच राहतो आणि फॅन जेव्हा थंड होईल तेव्हा फॅनचा आवाज बंद होतो आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला प्लग आउट करायचा आहे. इंडक्शन गॅसपेक्षा जास्त एफिशियंट असतो कारण हीट थेट भांड्यात तयार होते. त्यामुळे एनर्जी वेस्ट कमी होते. आता जर इंडक्शन चांगल्या कंपनीचा असेल आणि चांगल्या वॅटचा असेल तर सेफ तर राहतोच, शिवाय कुकिंग पण फास्ट होते आणि जास्त काही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे जर तुम्ही नवीन खरेदी करणार असाल तर चांगल्या कंपनीचाच घ्या. तर हे इंडक्शन कुकटॉप मी प्रॉडक्टमध्ये टॅग केलेलं आहे. तुम्हाला लिंक हवी असेल तर तिथे मिळून जाईल. आत्ताच नाही पण इतर वेळेला सुद्धा इंडक्शन कुकटॉप खूप युजफुल आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात परत अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.